बळीराजा गातो या गुणरे सण आला बैल पोळ्याचा 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 महादेवाचा नंदी हा भोळा बारामती झाल्याची गोळा आळतेला नवटी सोहळा आंबपल्लीचा वेसूर सोहळा चंद्राचा ताळ वाटे फुलफुले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यश चव्हाण यांचे स्वागत गजानन भाऊ मालके करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमरदादा धोत्रे अर्जित चांडक साहेब यांना सांगू इच्छितो हे या वर्षी आमच्या 16व्या जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर या सोहळ्याकरता उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय खासदार अनुपभाऊ धोत्रे, या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण, अकोला जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक अर्जित चांडकजी, जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख अनिल भाऊ मालगे आणि त्यांची टीम, या सर्व पोळ्याचं निरीक्षण करणारे समस्त पत्रकार बांधव आणि पोळा चौकात दरवर्षी मला या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक तुकाराम भाऊ बिरकर साहेब बोलवत होते। आज त्यांची आठवण येते। आज दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाहीत आणि आपल्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे, विशेषतः अकोल्याची परंपरा आहे, सामाजिक सलोखा जपण्याची परंपरा आहे। इस हिसाब से भी सोचना चाहिए और सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसलिए गुलसिता हमारा, मजहब नहीं सिखाता साजिद भाई, आपस में पैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा। तर अशा प्रकारे आपल्याला अकोल्याची परंपरा पुढे न्यायची आहे। विशेष आभार मी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांचे मानतो, अर्जित चांडक साहेबांचे, की मिशन प्रहार अंतर्गत व्यसनमुक्तीचं जे आंदोलन आपल्या SP साहेबांनी हाती घेतलंय त्या माध्यमातून निश्चितच आपला अकोला व्यसनमुक्त होणार। आपण सर्व कोण कोण्या जातीचा, कोण धर्माचा, कोण्या पक्षाचा, ह्यापेक्षा आपण शेतकरी आहोत, आपण बळीराजाचे लेकरं आहोत, आपण सर्वसामान्यांची लेकरं आहोत, आपण भारतीय आहोत। त्यामुळे हा संदेश देणाऱ्या संत गाडगे महाराज भगवंतीचे संस्थेला मी शुभेच्छा देतो। मला इथं बोलून सन्मान दिल्याबद्दल अनिल भाऊ मालगे आणि माननीय आमदार अमोल मिटकरी साहेब, अकोला जिल्ह्याचे आमदार खान पठाण व इतर सर्व मान्यवर आणि यांचा मी सर्वप्रथम यांचा आभार मानतो की आज पोळा निमित्ताने आपण इथे आमंत्रण दिला। खरोखर जर सांगायचं आहे तर अकोल्याचा खूपच एक युनिक आयडेंटिटी आहे। आता ते कावडमध्ये आपण बघितलं की थोडी मोठी पालखी महाराष्ट्रामध्ये इतर कुठेही त्याचा असं काही हे नाही आहे। आणि आता सुद्धा पोळा चौकमध्ये सर्व जातीचे, सर्व धर्मचे काही भेदभाव न ठरता सर्व इथे आलेले आहात। हे पण म्हणजे अकोल्याची शान आहे आणि म्हणजे आपण सर्व अकोलाचेच आहे। तर मी तर पहिल्यांदाच अकोलामध्ये आलो, तर
हे बघून खूप आनंद वाटतोय की हे आपला बरेच वर्षापासून हे आपली एक म्हणजे सुरूच आहे आणि शांततेत प्रत्येक वर्षी इथे भरपूर मात्रामध्ये लोक येतात, पोळा साजरा करतात आणि शहरामध्ये सुद्धा, कारण की लहानपासून मी पण बघितलेलं आहे, आपण तानापोळामध्ये जातो, घरी घरी जातो, तर आता इथे एवढे लोक आलेले आहे, तर ही अकोलाची एक शान आहे आणि एक अकोला आपली सर्वांची जे आपण इथे आहात, आपली सर्वांची जबाबदारी आहे की अकोला जे जिल्हा आहे हे एक शांतीप्रिय जिल्हा आहे आणि काही लोक असं म्हणतात की संवेदनशील आहे, हे आपल्याला हे काढून टाकायचं आहे, बरोबर. हे अजिबात असं आपल्याला ओळख नाही पाहिजे की संवेदनशील आहे, कारण की जोपर्यंत आपली ओळख चांगली होणार नाही तोपर्यंत व्यवसाय भेटणार नाही, तोपर्यंत इंडस्ट्रीज येणार नाही चांगली, तोपर्यंत हे येणार नाही. तर आमचं तर कर्तव्यच आहे पोलीस म्हणून, परंतु आपण सर्वांची जबाबदारी आहे की आपण हे सर्व जे काही आपले धर्म सण उत्सव येतात ते आपल्याला सोबत साजरं करायचं आहे, उत्साहाने, अति उत्साहाने, अति शांततेत साजरं करायचं आहे आणि आम्ही तर कटिबद्धच आहोत, आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत, सजग आहोत आपल्या सेफ्टीसाठी, आपल्या सुरक्षेसाठी. आणि असं जसं आता कावड शांततेत झाला, पोळा आता झाला, आता पुढे गणपती येणार आहे, ईद येणार आहे, दुर्गा येणार आहे, तर आता सण महोत्सवचा आता काळ आहे. मी सर्वांना विनंती करतो आम्हाला जे काही सहकार्य आपण देऊ शकता द्या, आम्ही पण आपल्यासोबत सर्व सण उत्साहाने सादर करणार आणि सर्व शांततेत पार पडेल याची मी आपल्याला गवाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या सणाकरिता अनिल भाऊ मालगे यांच्या या उपक्रमासाठी 26 वर्षापासून सातत्याने आपल्या पोळा चौकात हा कार्यक्रम चालू आहे आणि या वर्षाचं एक विशेष महत्त्व आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम व्हायचा असे अनिल भाऊचे आणि आमचे सगळ्यांचेच नेते तुकाराम भाऊ बेडकर आमदार ज्यांचं युवकांमध्ये विशेष क्रेज आहे, असे ज्यांनी सुरुवात SP म्हणून अकोल्यामध्येच केली असे आमचे मित्र अर्चितजी चांडक, आमचे जे मेडिसिन फील्डमध्ये चांगलं काम करतात असे यश ओमप्रकाशजी सवाल, या कार्यक्रमाला उपस्थित सगळेच पत्रकार बंधू, अनिल अर्जित जी, इन्होंने जो अनिल जी है ये पत्रकारों का हमेशा काम कर रहे थे. अभी 6 महीने पहले इन्होंने सभी पत्रकारों को हेलमेट वाटप का कार्यक्रम लिया था और काफ़ी सोशली एक्टिव है. जो पोला फेस्टिवल है इसका एक विशेष महत्व इसलिए है कि अगर हमें हजारों साल खेती करनी है तो खेती में ऑर्गेनिक फर्टिलाइजर जाना बहुत असेंशियल है. हम देख सकते हैं कि फर्टिलाइजर की जो सब्सिडी है, केमिकल की फर्टिलाइजर की जो सब्सिडी है वो 1.5 से 2 लाख करोड़ रुपए के बीच में सेंट्रल गवर्नमेंट के माध्यम से हम देते हैं. पर उसमें जब तक बळीराजाचं आणि बळीराजाच्या मेहनतीतून आज जे आपण बैलपोळा म्हणतो अशा सर्जापर्यंत खत पडत नाही तोपर्यंत त्या शेती पिकत नाही आणि त्याकरिता या फेस्टिवलचं विशेष आहे. आज सगळ्या धर्माचे लोक इथे उपस्थित झाले. SP सरांनी एक खूप चांगली मोहीम, ही ड्रग फ्री अकोला ही मोहीम चालली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यसनमुक्त हा विशेष अभियान राबवलं आहे. परंतु व्यसनमुक्त व्हायसाठी कुठल्या तरी हॉबीची साथ लागते आणि आज ज्यांचा आपण सत्कार करत आहे असे सगळे एक हॉबी म्हणून बैलाची काळजी घेणं असेल, सजावट करणं असेल, याकरिता सगळे उपस्थित झाले आहे. या वर्षाचं अजून एक विशेष महत्त्व असं आहे की माननीय मुख्यमंत्री यांच्या हातून आपल्या जिल्ह्यामध्ये वेटरनरी कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस होते, परंतु ग्रॅज्युएशन कॉलेज नव्हतं आणि नेमकी चालू वर्षी ग्रॅज्युएशन कॉलेज चालू झाला आहे. स्टेज पर आकर अपना प्राइज ले जाए. साजिद खान
क्रमांकाचे बक्षीस आहे गजानन नामदेवराव सांगे. गजानन नामदेवराव सांगे. अरे भाई तालियां बजाओ. कंजूसी मत करो यार. तुम्हारे बदौलत तो ये सब कुछ हो रहा है. अब तुम्हें उसमें एंजॉय नहीं करेंगे तो कौन करेगा. तालियां जम के बजाओ. गजानन नामदेवराव सांगे. अरे नंबर 1 कौन है. हेलो हेलो तीन नंबर. अभी दिल थाम के बैठो. अरे कोई गेस करेगा क्या. 1 नंबर राजू खान शेख नासिर. आराम से राजू. राजू खान शेख नासिर. सब जन तालियां बजाएंगे. पुढे